तर मी 4 दिवसापूर्वी अवंती वडा सेंटर आहे ना हातकणंगल्याचा, त्याच्यावरती व्हिडिओ पोस्ट केला. तर आता कोणी तर आहे त्यांचं मला धमकी देते की तो व्हिडिओ डिलीट कर. तर आता काय धमकी आहे याचं स्क्रीनशॉट तर मी लावणारच आहे इथं. पण विषय काय सांगते, एक तर मला कोण सुपारी दिली नाही, जाऊन त्या हॉटेलमध्ये व्हिडिओ बनवून तुला एवढं एवढं मी पैसे देतो असं काही कोण बोललं नाही. एक तर क्वालिटी एकदम बेकार चोट, त्या चटणीत नुसतं पाणीच होतं. आणि कोणाला हौस आहे म्हणून कोण जात नाही हॉटेलमध्ये नाश्ता करायला, की बाबा ठरवलं आज चला नाश्ता करूया हॉटेलला, असं ठरवून कोणी जात नाही. गेले तर एक फूड ब्लॉगर असतात ते जातात, बाकी जात नाहीत कोणी. सामान्य माणसं तर जात नाहीत असे विचार करून नाश्ता करायला. एक तर विषय माझा, मी तिथं का गेले होते की माझं बँकेत काम होतं हातकणंगल्याच्या, आणि मी इथून गेले होते 11 वाजता, आणि तिथं बँकेत सांगितलं की थोडा वेळ लागणार. मग मी घरून काहीच खाऊन गेले नव्हते, उपाशीच गेलते. आणि मग विषय असा झाला की मी जी रस्त्यावरची गाड्या असतात ना छोटी, तेच शोधत गेलते खरं तरी, की त्या गाड्यावरती एखादा वडापाव खायचा. उलट त्या मोठ्या हॉटेलांपेक्षा त्यांच्याकडे क्वालिटी चांगली असते आणि रोजची फ्रेश भाजी असते. आणि म्हणून म्हटलं वडा खाव्या म्हणून गेलो आम्ही. तर तो वडा शोधत 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 म्हणजे कुठंच नव्हता गाडा वडापावचा तिथं, म्हणजे दिसला नाही दुपारच्या वेळेस. तरी 11 वाजता गेलतो, 12:30 1-1:30 वाजले असतील तिथं जायला आम्हाला. आणि मग मी म्हटलं चला आता इथंच नाश्ता करूया हॉटेलमध्ये. आणि मग आम्ही, आणि पहिला त्या हॉटेलचं कसं नियम आहे की पहिला गेल्या पहिला बिल करावं लागतं. म्हणजे आपण जे खाणार आहे का नाही त्याचं बिल करायचं, नंतर ना एखादा टेबल पकडायचं आणि तिथं बसायचं. मग बिल केलं आणि 2 वड्याची ऑर्डर दिली. ते 2 वडा आलं आणि त्याच्यासोबत एवढी घाण चटणी होती. आणि तिथल्या जी भैया लोकांची आहेत ना तिथं कामाला, त्यांनी काय केलं, ती बारडी एवढी मोठीवाली बारडी असतात का नाही, त्यातूनच चटणी आणली आणि डायरेक्ट माझ्यासमोरच ठेवली. आणि त्यांनी वतली त्या प्लेटमध्ये. पहिला वडा आणि ब्रेड दिला प्लेटमध्ये घालून, आणि नंतर ना त्यांनी चटणी घेऊन आली. मी तरी त्याला म्हटलं एवढा फेस का आला ह्याला, आणि चटणी किती पातळ आहे, हे जे हॉटेल चालवतं आहे ते कुठं आहेत असं मी त्याला विचारलं. पण बरं का, पण त्यानं मला म्हटला मॅडम की हिंदीमध्ये म्हटला की चटणी ही ह्याची नाही आहे म्हटला, खोबऱ्याची चटणी असं मला म्हटला. पण ती होती फुटाणा डाळीची चटणी. तो विषय झाला तिथं. मग त्यानं मालकाला पण बोलवलं नाही, तिथल्या मॅनेजरला पण बोलवलं नाही. मग नंतर ना मी म्हटलं चटणी किती पातळ, ही चटणीच आहे का, ह्यात मीठ नाही वगैरे काहीच नाही म्हटलं. तर नंतर ना त्यानं आणि जाऊन चटणी आणला, डायरेक्ट माझ्या प्लेटमध्ये वतला. आधीच ती ऑलरेडी वतलेली होती त्यातच त्यानं वतला, आणि ती चटणी पूर्ण सांडून त्या वडा पण भिजला, आणि ती जो पाव दिलता का नाही त्या वड्यासोबत तो पण भिजला. मग मला राग आला. मी म्हटलं ये क्या कर रहे हो भैया असं म्हटलं. तर तो हसला त्याच्यावरती. ना त्यानं सॉरी बोलला ना काहीच नाही, माफी मागितला नाही, हसला तो डायरेक्ट. झालं तो विषय. जाऊ त्यानं दुसरी प्लेट आणली. मग त्या प्लेटमध्ये तो वडा ठेवला. मग त्यानं आणि चटणी दिली त्यात, जी की मी जरासुद्धा खाल्ली नाही. पहिला काय जी टेस्ट केली ती ना ती, ना त्यात मीठ होती ना त्यात जिरं मोहरीची फोडणी होती, काहीच नव्हतं. त्यामुळं खाल्ली नाही. तो वडा पण मला खाऊ वाटेना खरं तरी, कारण तिथे एवढं घाण आहे ना की जरासुद्धा स्वच्छता नाही आहे. पण ते म्हणतात ना ऑर्डर दिल्या पैसे काय फुकट येतात का म्हणून खायचं. मग खाल्लो आम्ही. मग मला राग आला. त्याने एकतर सॉरी पण म्हटला नाही आणि काहीच नाही. मग मी व्हिडिओ बनवला आणि त्याच्यासमोर बनवला व्हिडिओ. तो बघत पण होता माझ्याकडे. मी व्हिडिओ बनवताना त्यानं मला विचारायचं होतं, पण त्यानं विचारलं नाही. मग व्हिडिओ बनवला मी. आल्यावरती लगेच त्याच दिवशी मी आल्यानंतर 4 वाजता तो व्हिडिओ पोस्ट केला. झाला तो व्हायरल का झाला, त्याखालच्या कमेंट पण वाचा. 90% जणांच्या निगेटिव्ह कमेंट आहेत त्याच्यावरती. 10%च कोणतरी त्यांची जी चाटत असेल तो सांगत असेल की लई चांगली क्वालिटी आहे म्हणून. बट क्वालिटी एकदम थर्ड क्लास आहे. आता दुसरी गोष्ट, तो व्हिडिओ मी पोस्ट केला त्याच्यावरती मला कमेंट यायला लागल्या. एकतर खातेच 30 रुपयाचं 25 रुपयाचं, आणि जाऊन व्हिडिओ बनवला की 30 रुपये 25 रुपये फुकट येतात काय सांगा. मी बनवणार व्हिडिओ. हा मेन मुळात प्रत्येक जणांनी बनवायलाच पाहिजे. कुठं पण घाण दिसेल आणि कुठं पण ती क्वालिटीच्या नावाखाली काय पण खायला दिल्यावर तुम्ही काय खाणार आहे सा. मग असं तर तुम्ही शेण पण खाचीला. मग मला कमेंट एवढ्या यायला लागल्यात
की जायचंच नाही मग त्या हॉटेलमध्ये, खायचंच नाही मग त्या हॉटेलमध्ये. अरे कोणाला हौस आले म्हणून जात नसतं त्या हॉटेलमध्ये. माणूस ठरवून एक जेवायला जातं, हां बाबा ह्या तारखेला जेवायला जाणार आहे आम्ही, म्हणून तो व्यक्ती जेवायला जातो. पण ठरवून कोणी कधीच नाश्ता करायला जात नाही. आणि जाणारे असतील ती जागीरदार असतील मग. आणि मग नाश्ता केला. त्याच्यावरती त्या इन्स्टावरती मी जेव्हा रील पोस्ट केली त्याच्यावर पण मला भरपूर कमेंट आली की काय गरज आहे तुला एखाद्याच्या धंद्यावरती पाय द्यायचा, काय गरज आहे तुला की एखादा कमवून खातो. कमवून म्हणजे काय, आमच्या जीवावर हॉटेल काढलं आहे काय तुम्ही कमवून खायला? बरं कमवून खाऊ पण दे. मी काय म्हणते 30च्या जागी 40 रुपये करा वडा, क्वालिटी द्या लोकांना, क्वालिटी द्या. खाल्ल्यावर हा बाबा हां मी इथं नाश्ता केलो आहे, तुमच्या हॉटेलचं नाव निघेल ना तुम्ही क्वालिटी दिला तर. तुम्ही क्वालिटीच देत नाही, तुम्ही सर्व्हिसच जपत नाही. आणि एकदा त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर नाश्ता करायला बिल आधीच घेतात. नंतर ना त्या कस्टमरसोबत काय होतं, काय कमी जास्त आहे तो मालक एकदासुद्धा येत नाही विचारपूस करायला. ती बोलतात लोक हिंदीत. मग मी काय म्हणते, तुम्हाला आपल्या ह्याच्यातली सापडत नाहीत काय मुलं, मराठी बोलणारी मुलं सापडत नाहीत काय तुम्हाला? त्यांनी पण खूप मराठी बोलणारी लोक आहेत, जे मुलं आहेत जे त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. त्यांना घ्या ना तुम्ही, त्यांना का घेत नाही तुम्ही? तुम्ही सगळी UP बिहारची लोकं आणून इथं कामाला लावल्यात, त्यांना मराठी जमत नाही. मराठीमध्ये बोलायला लावा तुम्ही. आम्ही का हिंदीमध्ये त्यांच्याशी बोलायचं, संवाद साधायचा? आता किती जणांना की हिंदी येत नाही, मलाच येत नाही त्यातली मीच आहे, हिंदी येत नाही मला लई. मग आम्ही हिंदीमध्ये त्यांच्याशी बोलायचं, त्यांना मराठी काय कळत नाही. आणि त्याला म्हटल्यावरती चटणी वतल्यानंतर मी कावल्यावरती तो हसतोय, म्हणजे किती मूर्ख असेल बघा तो. आणि आता मला धमकी यायला लागल्यात इन्स्टावरती की तो व्हिडिओ डिलीट. आज जरी मी व्हिडिओ डिलीट केला तर आता किती जणांच्या फोनमध्ये आहे तो व्हिडिओ? कुठून तुम्ही डिलीट करणार आहे ते सांगा मला. कुठून तुम्ही डिलीट करणार आहात व्हिडिओ तो मला पहिला सांगा. 4 लाख व्ह्यूज मिळालेत त्याला, जवळजवळ 50,000 लोकांनी त्याला शेअर केलेला आहे त्या व्हिडिओला. प्रत्येक जणांच्या मोबाईलमध्ये आहे तो व्हिडिओ. कुणाच्या फोनमधून तुम्ही व्हिडिओ डिलीट करणार आहे? तो स्वतःला म्हणतो की माझा मामा आहे, ह्यो जा भाचा आहे वाटतं, तो मला इन्स्टावरती मेसेज करतोय, सारखा कॉल करायला लागला आहे की तो व्हिडिओ डिलीट करा. मी विचारलं त्याला की तू कोण आहेस, मला का कॉल करायला आहेस, का मेसेजेस करायला लागला आहेस? तर नाही मी त्या हॉटेलवाला त्याचा मामा आहे म्हणे, मामा आहे तो माझा, ते मामाचा हॉटेल आहे आणि तुम्ही व्हिडिओ डिलीट करा. मी म्हटलं मी करणार नाही व्हिडिओ डिलीट. तर मला म्हणाला की व्हिडिओ डिलीट नाही केलं तर तुमची इन्स्टा ID मी हॅक करणार, नाहीतर ती डिलीट करणार, नाहीतर ती उडवून टाकणार ID. आणि ते आमचं प्रयत्न चालू आहेत. अरे तुझं प्रयत्न चालू आहेत मान्य आहे, पण ते प्रयत्न तिकडं लावू ना जिथं हॉटेल घातलंयस तिथं, की क्वालिटी कशी सुधारावी हे प्रयत्न कर ना, की तू इथं येऊन मला ज्ञान द्यायला लागलायस की तुझी ID उडवेल, तुझी ID हॅक करीन. जरी तू माझी ID हॅक केला, जरी तू माझी ID ब्लॉक केला, उडवून जरी टाकली, तर इंस्टाग्राम काय तुझ्या बापाचं नाही आहे की होय बाबा एकच ID निघते आणि हॅक केल्यानंतर त्याच्यावरती दुसरी ID निघत नाही, असं काय नाही. दुसरी ID काढेन त्यात फक्त अवंती वडा नाश्ता सेंटरवाल्यांचाच व्हिडिओ असतील. समजलं ना? तिथं स्वच्छता आहे ना, तिथं लेडीजला जेंट्सला वॉशरूम आहे, काहीसुद्धा सोय नाही. तेवढं मोठं हॉटेल आहे. तरी गाड्यावाल्यांचं एक समजू शकते, त्यांनी रस्त्याला लावतात कुठलं वॉशरूम आणणार, पण ह्यांचे मोठे हॉटेल आहेत, बसायला यांना सोय आहे. मग तुम्हाला काय होतं आहे की वॉशरूमची सोय करावी, घाण एवढी, सगळं ते भया लोकांच्या हातात दिलेलं आहे. मालक नुसता काउंटरवरती बसलेला असतो, तो मालक पण आहे का नाही मला माहीत नाही. समजलं? तुम्ही जर गिऱ्हाईक तुम्ही बसवत असताल, कस्टमर जर बसवत असता हॉटेलमध्ये, तर तुम्ही स्वतः जावं तिथं की कस्टमरला काय कमी पडते काय नाही ते तुम्ही स्वतः मालकाने जातीने लक्ष घातलं पाहिजे. जरी तुम्ही भैया लोकांची जर ठेवून घेत असला कामाला तर. आणि हे चुकीचं आहे की तुम्ही मला धमकी देताय की व्हिडिओ डिलीट कर म्हणून. मी व्हिडिओ डिलीट करणार नाही, मी डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करणार. मला जर इथून पुढं धमकीचं कॉल आलं, मेसेज आले, तर मी डायरेक्ट ती ID घेऊन डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाणार आणि मी कंप्लेंट करणार. तुम्ही तुमची चूक सुधारा, कारण ती खायची गोष्ट आहे. समजलं? मी कंप्लेंट करून
ते फूड अधिकारी आहेत त्यांच्याजवळ मी तुमची कंप्लेंट करणार. मग तुम्ही काय करणार ते सांगा मला. त्यामुळं मला धमकी द्यायची नाही. असले फालतूच्या धमक्यांना मी नाही घाबरणार आणि मी व्हिडिओसुद्धा डिलीट करणार नाही. जरी तुम्ही माझी आय डी हॅक केला आणि उडवून जरी टाकला तर, आणि उडवून जर टाकला आणि जरी हॅक माझी आय डी केला तर मी दुसरी आय डी करून त्याच्यावरती फक्त तुमचंच व्हिडिओ असतील. मग हे लक्षात घ्या आधी. त्यामुळे मला तर काय धमकी देऊ नका. आणि जर बोलायचं असेल तर स्वतः मालकाने माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होता, बोलायला पाहिजे होतं. काय झालं मॅडम, काय चुकलं आमचं, असं तुम्ही विचारायला पाहिजे होतं. तुमच्या क्वालिटीमध्ये तुम्ही सुधारणा करायला पाहिजे होती ना, की तुम्ही आमच्यावरती पौशर ठेवायला पाहिजे की तो व्हिडिओ डिलीट कर, नाही तर असं करीन, तो व्हिडिओ डिलीट कर, तुझी आय डी उडवून देईन. तुम्ही आहात कोण? इंस्टाग्रामचं मालक आहे काय तुम्ही? आय डी हॅक करायला आणि उडवायला. अशीच कुणाची पण आय डी उडत्या काय? मला धमक्या देऊ नका. मी आणि एकदा सांगते ना, परिणाम वाईट होतील बस. आणि दुसरी गोष्ट, जर एवढंच त्याला त्या हॉटेलचं पडलेलं असेल तर तो स्वतः माझ्याशी कॉन्टॅक्ट करील, ना की त्याची टिल्ली आणि पिल्ली माझ्या मागं लावेल. समजलं? मी आता शेवट सांगते, मी पोलीस कंप्लेंट करणार. मला असलं धमकीचं कॉल द्यायचं नाही, मला धमक्या द्यायचं नाही, मेसेजेस करायचं नाही आणि समोरनं मला कॉलसुद्धा करायचं नाही. समजलं? कालपासून बघते तो, त्याला मी सांगितलं भाऊ कॉल करू नको आणि मला कॉलवरती बोलायचं नाही, तरी त्यानं 5-6 वेळा मला कॉल केलेला आहे. मग एवढं सांगून पण तुमच्या डोक्यात येत नसेल तर काय बोलणार मी याच्यावरती. त्यामुळं लांब राहा माझ्यापासून. मी चुकीचं दिसलं तर व्हिडिओ बनवणार, पोस्ट करणार. त्यामुळं तुम्ही तुमचं हॉटेल कसं चालवायचं, तिथं कशी क्वालिटी ठेवायची, तिथं स्टाफ कसा ठेवायचं, हे तुमच्या हातात आहे. समज, आज मी एकटी बोलले, उद्या 4 जणी बोलणार आहेत, हे लक्षात घ्या आधी. समजलं? फूड ब्लॉगर येतील, त्यांनी व्हिडिओ करतील, मग तेव्हा तुम्ही कुणाकुणाला तोंड देणार आहे ते सांगा. कुणाला तोंड देणार आहे? मी एक योगायोगाने गेले, योगायोगाने व्हिडिओ बनवला, मला जे दिसलं ते व्हिडिओ बनवला. मी असं काय ठरवून गेले नव्हते त्या हॉटेलमध्ये चला आज व्हिडिओ बनवूया आणि ह्याची बदनामीच करूया, असा माझा कोणताच हेतू नव्हता. मी जे दिसलं ते मी बोलले. मला दिसलं की त्या चटणीला चव नव्हती, असं वाटत होतं मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक करून आणून दिल्यासारखं. ते त्याला मीठ नव्हतं ना, कुठल्याही फोडणीची टेस्ट नव्हती, त्याला फोडणी तर दिलीच नव्हती. मी जे दिसतं तेच बोलणार आणि मला धमक्या द्यायचं नाहीत इथून पुढे. काय असेल ते एवढं जर मालकाला पडलं असेल तर डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा. विषय कट.